नमस्कार. प्रणालीज होम किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे कटलेट. 2 मोठे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहे. 1 वाटी साबुदाणा मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 छोटा चमचा जिरेपूड घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेलं आहे 1 चमचा. आता आपल्याला हे सर्व एकत्र करून मळून घ्यायचं आहे, गोळा करून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम एका बाउलमध्ये बटाटा घेऊया. साबुदाण्याचं पीठ ओतायचं आहे. साबुदाणा थोडा कमी प्रमाणात भाजून घ्यायचा आहे आणि थोडं जाडसरच वाटून घ्यायचं मिक्सरला. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीनुसार मीठ 1 चमचा घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता छानपैकी मळून घेऊया आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण याचे हे कटलेट बनवून घेऊया. वेगवेगळ्या शेपमध्ये आपण बनवू शकतो. गोल, चौकोन, लंबाकृती, हार्ट शेप. मार्केटमध्ये याचे साचे पण मिळतात. हे कटलेट फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस आपण स्टोअर करू शकतो. जेव्हा आपल्याला पाहिजे असतील तेव्हा ते तळून घ्यायचे. उपवास असेल तर आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, त्या उपवासासाठी काय करायचं. तर आपण नेहमीचं एकच ठरलेलं आहे, साबुदाण्याची खिचडी किंवा फ्रूट्स. म्हणून आज काहीतरी आपण वेगळं करून पाहूया. आणि ही रेसिपी तुम्ही इतर दिवशी पण बनवू शकता, नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी. त्यावेळी यात तुम्ही लाल मिरची पूड, कोथिंबीर सर्व घालू शकता. रेसिपी नक्की ट्राय करून बघायची आहे. छानच बनते रेसिपी आणि टेस्टिंग पण एवढं छान राहते ना. टेस्टिंगला पण नक्की ट्राय करून पाहायची आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायचं आहे. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. कमेंट पण द्यायची आहे कशी वाटली रेसिपी ते. राहिलेले कटलेट मी आता नंतर करून घेणार आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊया. कमी तेलावरच फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण बटाटा आणि शेंगदाणे पण आपण
बटाटा शिजून घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. डीप फ्राय करायची गरज नाही. गॅस पेटवून एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यात कटलेट सोडूया. परतून घेऊया. किती छान गोल्डन कलर आलेला आहे. दिसायला छान दिसणारे पदार्थ मुलांना जास्तच आवडतात आणि ते आवडीने खातात पण. त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी तर ही रेसिपी एकदम उत्तम आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. घाईच्या वेळात पण आपण ही बनवू शकतो 10 मिनिट. मस्त छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करायचे आहेत. शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी याआधी मी शेअर केलेली आहे. सर्व मिळून 15 ते 16 कटलेट बनलेले आहेत. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे दही, अर्धा चमचा जिरं हे मिक्सरला लावून घ्यायचं आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. ही चटणीची रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.